नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, संविधान दिनानिमित्त जे आहे मोहन भागवत यांनी एक असं वक्तव्य केलं, त्या वक्तव्यामुळे सर्वांनाच झटका बसलेला आहे आणि नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे. भारतीय संविधानाबद्दल त्यांनी असं वक्तव्य केलं, की ज्यामुळे बीजेपी, अमित शहा सारख्या लोकांना जे आहे चांगलाच मोठा दणका, चांगलाच मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. तर ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतीय संविधानाविरोधात जर सर्वात जास्त कोणी आक्रमकपणे काम करत असेल तर ते आहे मोहन भागवत यांची RSS ही संघटना आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी जे आपल्या देशावर सत्तेत आहे. आणि हे दोघांनी मिळून जे आहे नेहमीच भारतीय संविधानाला विरोध करत असतात किंवा असं कुठलं ना कुठलं कृत्य करत असतात जेणेकरून दिसून येतं की हे भारतीय संविधानाला विरोध करत आहे. परंतु आता गेल्या काही दिवसापूर्वी जो भारतीय संविधान दिनाचा दिवस साजरा झाला, त्या दिवशी जे आहे मोहन भागवत यांनी असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वांनाच सर्वात मोठा झटका बसलेला आहे. त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना जसे व्यक्ती 360 डिग्री सेल्सिअस प्रमाणे यूटर्न मारतात, त्याप्रमाणे यूटर्न मारण्याचं काम या ठिकाणी जे आहे मोहन भागवत यांनी केलं आहे. मोहन भागवत या ठिकाणी बोलत असताना म्हणतात, की आपला देश जो आहे लोकतांत्रिक देश आहे. आपल्या या ठिकाणी जे आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता या संपूर्ण गोष्टी आहेत. आणि एवढ्या मोठ्या देशाला जे आहे एवढं सुंदर असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. तर ते संविधान आपण समजून घेतलं पाहिजे, त्या संविधानाचं आपण पालन केलं पाहिजे, त्या संविधानामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्या सर्वच्या सर्व आपण ऐकल्या पाहिजे, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी मोहन भागवत यांनी केलं आहे. आणि एवढ्यावरतीच मोहन भागवत थांबत नाही, तर त्या ठिकाणी तो हे देखील म्हणतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं जे काही त्यांनी संविधान दिले त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे किंवा चाललं पाहिजे. कारण भारताला आज त्याची गरज आहे आणि भारताची जर प्रगती करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या मार्गावरती चालन आपण ते करू शकतो. आणि त्यासोबत त्या ठिकाणी बोलत असताना मोहन भागवत म्हणतो, की भारतीय संविधान एक पुस्तक नाही किंवा कागदाचा तुकडा नाही किंवा कागदावरती लिहिलेले शब्द नाहीत, तर भारताचा जीव आहे, भारताचं काळीज आहे. जर भारताला एक संघ राहायचं असेल, भारतामध्ये संपूर्ण गोष्टी ठेवायच्या असतील तर त्यासाठी भारतीय संविधान हे गरजेचंच आहे. त्यासोबत हे भारतीय संविधान जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी, त्यासोबत त्यांना आलेले सामाजिक अनुभव या संपूर्ण गोष्टींच्या याच्यावरती नीव ठेवण्यात आलेली आहे. या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला एवढं सुंदर, एवढं पॉवरफुल, एवढं ताकदवर असं संविधान दिलेलं आहे. त्याचसोबत तो म्हणाला, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लोकतांत्र्याचा जो ढाचा तयार केला किंवा जे या ठिकाणी कवच तयार केलेलं आहे ते फक्त स्वातंत्र्यता, समता, बंधुता व त्यासोबत या गोष्टींवरती तो अवेलेबल नाही आहे. तर या गोष्टी संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केल्यामुळे या ठिकाणी जे आहे आपल्या देशाला एवढं सुंदर मोठं असं संविधान भेटलेलं आहे. आणि भारतीय संविधान हे भारत देशातील सर्व समाजांना एकजूट, समता, बंधुता गोष्टी दाखवून एका ठिकाणी आणणारं, एक संघ ठेवणारं एक भारतीय संविधान ही एकमेव अशी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच निघू शकते किंवा तेच इतकं मोठं असं कार्य करू शकतात. आज आपण पाहत आहोत, की भारतीय जी समाज आहे तो वेगवेगळ्या गोष्टींमधून किंवा वेगवेगळ्या अडचणींमधून सामोरी जात आहे. परंतु या संपूर्ण अडचणीतून जर भारत देशातील समाजांना समोर जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फक्त 3 गोष्टी ऐकाव्या लागतील. समानता, स्वातंत्र्यता आणि बंधुता या 3 गोष्टींचं जरी पालन केलं किंवा या 3 मूल्यांवरती जर भारत देश चालला तर भारत देशाची नक्कीच प्रगती होऊ शकते. अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी मोहन भागवत यांनी केलं. आणि ह्या 3 गोष्टी ज्या आहेत भारत देशाला एक प्रकाश दाखविणारं किंवा एक दिशा दाखविणाऱ्या स्तंभांसारखं काम करतं. कारण या 3 गोष्टींवरती जर भारत देश चालला, भारतातील लोक या 3 गोष्टींवरती चालले तर भारत देशाची प्रगती अटळ आहे किंवा भारत देशाच्या प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही. कारण भारताची जर प्रगती घडवून आणायची असेल तर या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचसोबत भारतीय संविधान लिहिणं काही सोपं नव्हतं किंवा भारतीय संविधान बनविणं हे काही इतकंही सोपं नव्हतं. परंतु हे फक्त एकमेव व्यक्तीने केलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र मेहनत केली, तेवढा अभ्यास केला, तेवढी त्यांची बुद्धिमत्ता होती. त्यामुळे भारताला इतकं सुंदर आणि इतकं छान असं मजबूत संविधान भेटलेलं आहे. आणि त्याच भारतीय संविधानाने एक गोष्ट निश्चित केली किंवा सुनिश्चित केली, भारतातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येकाचे प्रत्येक अधिकार भेटलेले पाहिजे. मग तो गरिबातील गरीब असो किंवा श्रीमंतातील श्रीमंत असो, प्रत्येकाला आपापले अधिकार भेटायलाच पाहिजे आणि ते भेटलेच पाहिजे हे सुनिश्चित करण्याचं काम भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलंय. मित्रांनो, जेव्हा सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर एक गोष्ट मनामध्ये येते, खरंच भारतीय संविधानाचा आदर किंवा भारतीय संविधानाचा आदर हे लोक इतका करत असतील का? आपल्या सर्वांना माहीत आहे, की मोहन भागवत सारखे लोक किंवा RSS सारख्या संघटना ह्या कधीच भारतीय संविधानाचा आदर करू शकत नाही. कारण हे लोक जे आहेत, भारत ज्या दिवशी स्वातंत्र्य झाला त्या दिवशी काळे झेंडे फिरतात किंवा काळे झेंडे मिरवतात, ते लोक काय
भारत देशाचं रक्षण करणार किंवा भारत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल किंवा संविधानाबद्दल मनामध्ये आपुलकी बाळगणार. हे लोकं असं कधीच करू शकत नाही. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात नेहमीच वेगळे असतात. परंतु जर खरंच यांना या गोष्टी समजायला लागल्या असतील, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता, बंधुता व स्वातंत्र्यता ह्या गोष्टी का शिकविल्या किंवा का संविधानामध्ये त्या टाकलेल्या आहेत, जर यांना समजायला लागलं तर आपल्या देशाची खरंच प्रगती होऊ शकते. परंतु हे या लोकांना कधीच समजणार नाही. हे फक्त आपल्याला तोंडापुरतं दाखविणार आणि आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला किंवा भोळ्या भाबड्या जनतेला आपल्या बाजूने करून घ्यायचं कामं यांची असतात. तरी तुमचं याबाबत काय मत आहे? खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.